नमस्कार, मी विशाल पाटील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महत्त्वाकांक्षी मानला जातो। या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा सुमारे 1110 किलोमीटरचा प्रवास 802 किलोमीटरवरती येणार आहे। तसंच प्रवासाचा वेळ पाहायला गेल्यास ज्या ठिकाणी आपल्याला 18 ते 20 तास लागतात त्याऐवजी हा प्रवास फक्त 8 तासांमध्ये करणं शक्य होणार आहे। म्हणजेच काय तर 10 ते 12 तासांची मोठी बचत होणार आहे। हा महामार्ग राज्यामधील 12 जिल्ह्यांमधून जाणार असून अनेक प्रमुख धार्मिक स्थळे, शक्तिपीठ आणि पर्यटन केंद्रांना जोडणार आहे। औद्योगिक विकास, पर्यटन आणि वाहतुकीच्या दृष्टीने हा महामार्ग ग्रोथ इंजिन ठरेल असा सरकारचा विश्वास आहे। मात्र या प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला आणि अंमलबजावणीला सध्या मोठा विरोध होताना दिसतोय। शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी आंदोलन छेडलंय। काही ठिकाणी शासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली, तर काही ठिकाणी महामार्गाची मोजणी रोखत शेतकऱ्यांनी तीव्र विरोध व्यक्त केलेला आहे। एकीकडे महामार्गासाठी शेतकरी आपल्या जमिनी देण्यास तयार नाहीयेत, तर दुसरीकडे शासन शक्तिपीठ महामार्ग तयार करण्यावरती ठाम असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे या महामार्गावरून शेतकरी आणि शासन यांच्यामध्ये तीव्र संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दरम्यान मशिदींवरील भोंग्यांचा वाद महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणामध्ये सध्या प्रचंड गाजतोय। या मुद्द्यावर सुरुवातीला मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आणि आता राज्यभरामध्ये भोंग्यांविरोधात मोहीम देखील राबवली गेली। त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील काही मशिदींमध्ये जाऊन भेटी दिल्या, ज्यामुळे हा वाद आणखी चिघळला आणि चर्चेचा विषय ठरला। या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण अधिक तापलेलं असून विविध राजकीय पक्ष आणि समाज घटक यावर आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात। या सर्व घडामोडींमध्ये आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील उडी घेतली आहे। त्यांनी तर थेट किरीट सोमय्या यांना सुनावलेलं असून या विषयावरती आपली ठाम भूमिका मांडली आहे। यावरून भोंग्याच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये भिन्न मतमतांतर दिसून येत असल्याचं चित्र आहे आणि याच दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। मात्र सरकारच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये शेतकऱ्यांचा संताप उसळला। 20,000 कोटींच्या तरतुदीच्या या प्रकल्पावर शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला। नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी शासनाच्या आदेशाची होळी केली, तर सांगलीमध्ये महामार्गाची मोजणी थांबवण्यात आलेली आहे। तर तिकडे नांदेडमध्ये बोंब मारो आंदोलन करत शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला। हा महामार्ग त्यांच्या हितासाठी नसून काही मोजक्याच लोकांच्या फायद्यासाठी लादला जात असल्याचा आरोप शेतकरी करताना दिसत आहेत। तसंच या प्रकल्पामध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार होत असल्याचंही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका विरोधात असलेल्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। या प्रकरणी नांदेड, परभणी आणि हिंगोलीतील शेतकऱ्यांनी आंदोलन करत निदर्शनं केलेली आहेत। दरम्यान हा शक्तिपीठ महामार्ग ग्रोथ इंजिन ठरेल असा सरकारला विश्वास आहे। मात्र ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गात जाणार आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही एकदा पाहूया। परभणी आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी मिळून इथं बोंबले आंदोलन केलेलं आहे आणि त्यांच्या शासनाच्या निर्णयाची होळी सुद्धा केलेली आहे। कुठल्याही प्रकारची मोजणी आम्ही आमच्या शेतावर आजपर्यंत 1.5 वर्षात होत दिली नाही आणि याच्या पुढे होत दिली नाही। आमच्या शरीरामध्ये जोपर्यंत रक्ताचा एक थेंब राहील तोपर्यंत आम्ही शासनाचा कुठलाही अधिकारी आमच्या जमिनीवर येऊन मोजणी करू देणार नाही। आमचं म्हणणं एकच आहे, नागपूर रत्नागिरी हा महामार्ग आहे। या महामार्गाला तुम्ही अधिक रुंद करा आणि या आजचा जो तुमचा प्रस्तावित प्रकल्प आहे तो कायमचा रद्द करा। तो महामार्ग जर कार्यान्वित केला तर हे पुढे सुटू शकेल। कसल्याही प्रकारे शासनानं कितीही पॉवर लावले, पोलीस बंदोबस्त लावले, कितीही प्रकारचं काही केलं तरी आम्ही हे शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही। शेतकऱ्याच्या मागे संकटी
सुलतानी संकट आहे, खता बियाचं संकट आहे, पावसाचं संकट आहे, त्याच्यात आणि कर्जमाफीसारखे तुम्ही विषय गंभीर घेत नाही आणि आमच्या शेतीवर तुम्ही काय येता हे सरकारला विशेष सांगायचं आहे. आणि आम्ही एक युवा शेतकरी असल्यामुळे आता कुठं शेतीच्या नादी लागले की तुम्ही आमची शेती हिरावून घेता, हे हे कुठं समजून घ्या शेतकऱ्याचं मरण काय आहे ते. माननीय मुख्यमंत्री साहेबाला आम्ही 5 वर्षासाठी मुख्यमंत्री पद दिले, ना की त्याला आमच्या जमिनी हडपण्यासाठी दिले. कोण्यातरी गुत्तेदाराचं यावं, ऐकावं आणि आमच्या जमिनी घ्यावं. साहेब, आम्ही असं बिलकुल होऊ देणार नाहीत. शेवटी आमचा प्राण इथं त्यागावा लागला तरी आम्ही ते त्यागणार आहेत. याला कोणीच तुम्ही कोणाला विचारा, आमच्या जिल्ह्यात 3 जिल्ह्यामध्ये जाऊन विचारा तुम्ही, तुम्हाला कोणीच म्हणणार नाही की माझी जमीन द्यायची. शेतकऱ्यांच्या या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर ते शक्तीपीठ महामार्गाच्या पूर्णपणे विरोधात असल्याचं दिसतंय. तर सरकार मात्र हा महामार्ग बनवण्यावरती ठाम आहे. त्यामुळे आगामी काळात याच मुद्द्यावरून शेतकरी विरुद्ध सरकार असं चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे सांगलीचे खासदार विशाल पाटील, भाजपच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे गिरीश फोंडे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरुवातीला मी खासदारांपासून आजच्या या चर्चेची सुरुवात करेल. खरं तर एका बाजूला जनता आणि जनतेचे प्रश्न मिटवणं हे सरकारचं मूळ काम असताना दुसरीकडे मात्र ज्यावेळेला कॅबिनेटमध्ये या संदर्भातला निर्णय घेण्यात आला त्यावेळेला देखील 2 आमदार नाराज असल्याचं समोर आलेलं होतं. सांगलीचे खासदार म्हणून विशाल पाटील, आपल्याला काय वाटतं की एका बाजूला शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे? बघा, कुठलाही खासदार किंवा लोकप्रतिनिधी विकासाला विरोध करत नाही आणि हा मोठा प्रकल्प आहे. आपण बोलता 20,000 कोटी म्हटला, पण जवळजवळ 80-90 हजार कोटीचा हा प्रकल्प आहे. शक्तीपीठ जोडायची त्यांची इच्छा आहे. चांगला उपक्रम आहे. विकास व्हावा आमच्याही जिल्ह्यात आणि आम्ही मान्य केलं पाहिजे. आमच्याही जिल्ह्यात 2 मत आहेत. काही लोकांचं मत आहे की हा राज्यमार्ग झाला पाहिजे, ह्या ठिकाणी आपण रस्ते चांगले झाले तर लवकर आपण प्रवास करू शकू. मात्र हे होत असताना शासनाची घाई शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्तात लाटण्याची का आहे हे मात्र कळलेलं नाही. बरं, जे जाणून बुजून जमिनी ताब्यात घेत असताना ज्या ठिकाणी जमिनीची शासकीय, आपण जे रेडी रेट म्हणतो, जे कमी आहेत त्या ठिकाणच्या जमिनी घ्यायचा ह्यांनी टाकलेला आहे. एकरी 6 लाख आणि 7 लाख मूल्यांकन, शासकीय मूल्यांकन असलेल्या जमिनी ज्या प्रत्यक्षात पिकाऊ आहेत त्यांना जिराईत दाखवून पिकाऊ जमीन आहे, त्यांची बाजार मूल्य 70-80 लाख रुपये बाजार मूल्य असताना ह्या जमिनी फुकटात म्हणजे 20-22 लाखात घेऊन फक्त ह्या प्रोजेक्टची साईज ॲक्विजिशनची, आपण जे लँड ॲक्विजिशनची कॉस्ट म्हणतो, तर लँड ॲक्विजिशनची कॉस्ट कमी ठेवून रस्त्यावर जास्त पैसे खर्च करायचे म्हणजे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात करता येईल असा काहीतरी डाव दिसतो. आणि म्हणून शेतकरी विरोध करत असताना विकासाला विरोध करत नाहीत, पण विकास करत असताना शेतकऱ्यांच्या फुकट जमिनी बळकवायचा हा का प्रयत्न चाललाय ह्याबद्दल लोकांनी आवाज उठवलेला आहे. निश्चितच आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं काय ते तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या प्रवक्त्या प्रेरणा होनरावही आपल्यासोबत आहेत. प्रेरणा होनरावजी, एका बाजूला विकासाला विरोध नाही देखील म्हटलं जात आहे, तर दुसरीकडे मात्र जमीन लाटण्याचा प्रयत्न असल्याचं शेतकऱ्यांचंही म्हणणं आहे. त्याचबरोबर का हे 2 मतप्रवाह आहेत ते आपल्याला पाहायला मिळतं. सरकार त्यांचा म्हणजेच शेतकऱ्यांचा विचार करणार का? एकंदरच आपण मागच्या काळामध्ये देखील कुठल्याही रस्त्याच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये समृद्धी महामार्ग असेल, मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, या गोष्टींना घेऊन भूतकाळामध्ये आपण काही प्रमाणामध्ये विरोध तर मोठ्या प्रमाणामध्ये एक सकारात्मकता आपण बघितली आहे. कुठलाही प्रोजेक्ट होत असताना सगळ्याच लोकांचा होकार आहे अशी परिस्थिती कधी नसते. काही लोकांची त्याच्यामध्ये नकारार्थी काही म्हणणं पण असतं. पण ज्यावेळी भारतीय जनता पक्षाने, आता आपण महायुतीचं सरकार बघतोय, पुणे मुंबई एक्सप्रेसवेचं काम होत असताना देखील सगळ्यांना सोबत घेऊन विकास करणं, कुठल्याही शेतकऱ्याच्या मनामध्ये कुठलीही आढी न राहता साध्या सोप्या सरळ पद्धतीने ते होईल या अनुषंगानेच मागच्या काळामध्ये देखील महायुतीने सगळे एक्सप्रेसवे अतिशय उत्तमरित्या पूर्ण केलेले आहेत. मला वाटतं आता शक्तीपीठ महामार्ग हा देखील एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. या ठिकाणी आता बोलत असताना काही मुद्दे उपस्थित झाले. ज्या प्रकारे आपण काही ठिकाणी विरोध झाला असं सांगितलं, तर काही ठिकाणी मुख्यमंत्री महोदय स्वतः दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालून या लँड ॲक्विजिशन साठी आमचा कुठलाही नकार नसून हे लँड ॲक्विजिशन व्हावं, शक्तीपीठ महामार्ग व्हावा, तो आमच्या हिताचा आहे असे म्हणून देखील निवेदनं देण्यात आलेली आहेत. त्यामुळे मला वाटतंय
आपण ज्यावेळी विकासाच्या दृष्टीने बघत असतो, आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यावेळी महाराष्ट्र आणि देश-विदेश असं कनेक्टिव्हिटी करतो, हं. त्यावेळी मला वाटतं जपान, जर्मनी, साऊथ कोरिया या देशांचं जे क्षेत्रफळ आहे, तेवढ्याच कमी जास्त प्रमाणात क्षेत्रफळ हे महाराष्ट्राचं आहे. या देशांमध्ये 10,000 किलोमीटरचे एक्सप्रेस वेज आहेत. ही विकसित राष्ट्र आहेत आजच्या दिवशी. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आपण फक्त मागच्या काळामध्ये 700 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग हं. आणि 94 किलोमीटरचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवे असे फक्त 494 किलोमीटरचे एक्सप्रेसवे महाराष्ट्रामध्ये आहेत. येणाऱ्या काळामध्ये 5,000 किलोमीटरचे एक्सप्रेसवे महाराष्ट्रामध्ये व्हावेत हं. आणि महाराष्ट्राला एक सुपर कनेक्टिव्हिटी मिळावी. देशाच्या ग्रोथमध्ये पहिल्या क्रमांकावरती जीडीपीचे कॉन्ट्रिब्युशन करणारा, बरं. सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती एफडीआय महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी तयार असताना इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट म्हणून महायुती सरकारनी आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये मागच्या काळामध्ये आपण अत्यंत महत्वाकांक्षी प्रोजेक्ट्स बघितले आणि हेच अँबिशन येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं आहे. त्यामुळे 5,000 किलोमीटरचे एक्सप्रेस वे करत असताना जसा मुंबई पुणे आहे, समृद्धी झाला, त्याच नक्की. पद्धतीने कोकण कनेक्टिव्हिटीसाठी आपण आणि हा शक्तीपीठ महामार्ग हा ट्रायंगल ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये एस्टॅब्लिश होईल, त्यावेळी खऱ्या अर्थाने उद्योग, रोजगार बरं, आपल्याला प्रेरणाजी, जी तुम्ही रोजगार म्हणताय द्यायची आहेत. विकास साध्य होईल आणि रस्ते ज्या ठिकाणी असतं, इन्फ्रास्ट्रक्चर असतं, ज्या ठिकाणी सर्वाधिक त्या ठिकाणी होणारी दळणवळण असेल, तर ते राज्य म्हणा किंवा तो देश प्रगती करतो असं सरकारचं, महायुती सरकारचं म्हणणं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याकडून मला जाणून घ्यायचं आहे. राजू शेट्टीजी, एखाद्या विकासाला विरोध नसतो, मात्र विकास करत असताना शेतकऱ्यांचं जे बेसिक आहे, त्यांची असलेली जी जमीन आहे, त्याचा बळी दिला जातोय का, किंवा मग शेतकरी हे विकास विरोधी आहे असं कुठेतरी चित्र निर्माण होण्याचा प्रयत्न दिसतोय का? कारण जसं आता प्रेरणाजींनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांना थेटपणे पाठिंबा दिलेला अनेकांनी त्या ठिकाणच्या लँड ॲक्विजिशनसाठी, सत्य परिस्थिती काय आहे? तुम्ही तर शेतकरी नेते आहात. गावाकडे एक म्हण आहे, हं. वाटसरू सारखा विद्वान नसतो हं. आणि पंचासारखा कोणी उदार नसतो. हं. जे विकास व्हायला पाहिजे म्हणतात हं. त्यांना विकास पाहिजे आहे, पण शेतकऱ्यांच्या जमिनी केवढी बोल किमतीनं घेऊन शेतकऱ्यांच्यावर वरवंटा फिरवून त्यांना विकास करायचा आहे. तरी सुद्धा शेतकऱ्यांनी संयम कधी सोडलेला नाही. शेतकऱ्यांना असं कधी म्हटलेलं नाही की आम्ही विकास विरोधी आहे. तर शेतकऱ्यांनी असं कधी म्हटलं नाही की पायाभूत सुविधा करू नका. पण शेतकऱ्याचं म्हणणं एवढंच आहे की त्या पायाभूत सुविधा किंवा तुमचा विकास किंवा तुमच्या विकासाचे जे मनोरे आहेत, हा. त्या मनोऱ्याखाली आमची थडगी दबली जाऊ नये, एवढी एक माफक अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. आणि मुळामध्ये हा शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो खरोखरच आवश्यक आहे का, याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. हा. हा. कारण याच शक्तीपीठ महामार्गाला समांतर असा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे. आणि हा महामार्ग नुकताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं बांधून घेतलेला आहे. आणि त्याच्यावरची सध्याची जर काय रहदारी बघितली तर ती एकूण क्षमतेच्या केवळ 25% आहे. कारण त्या 60 किलोमीटरला त्यांचा एक टोल आहे आणि त्या टोलवरून दररोज त्यांना किमान 40 लाख रुपये टोल वसूल अपेक्षित असताना केवळ 8 ते 9 लाख रुपये टोल वसूल व्हायला लागलेला आहे. म्हणजे क्षमतेच्या 25% सुद्धा तो रस्ता वापरला जात नाही. आणि असं असताना त्याला समांतर, कारण काही ठिकाणी 20 किलोमीटर आणि काही ठिकाणी 2 किलोमीटर सुद्धा या दोन रस्त्यामध्ये अंतर नाही आहे. असा बरं. समांतर 12 जिल्ह्यामध्ये असणारा हा नवीन रस्ता असायची काय गरज आहे. पण समजा भविष्याचा वेध ठेवून भविष्यामध्ये आपल्याला अजून पायाभूत सुविधा विस्तारायच्या आहेत, वाढवायच्या आहेत, म्हणून जर का तुम्हाला रस्ता करायचा आहे, मग तो आहेच तोच राष्ट्रीय महामार्ग जो नागपूर रत्नागिरी आहे त्याचं रुंदीकरण आता तो 4 पदरी आहे, तो 6 पदरी करा, 8 पदरी करा आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सांगा. पण राज्य सरकार आम्ही स्वतःच करणार, हा 8 तास का करतं? आणि ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे. याचं कारण असं आहे की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं देशभरामध्ये अनेक ठिकाणी रस्ते बांधलेले आहेत, त्यांचं काम कायम चालू आहे. त्यांचा 6 पदरी रस्त्याचा 1 किलोमीटरचा खर्च 35 कोटी असताना या शक्तीपीठ महामार्गाचा मात्र 1 किलोमीटरचा 6 पदरी रस्त्याचा खर्च हा 107 कोटी आहे. एवढी तफावत का? आणि म्हणून याच्यामध्येच रहस्य दडलेलं आहे की
हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला का दिला जात नाही आणि राज्य सरकार स्वतः का करू पाहतंय याच्या बरोबर आहे राजू हे शेट्टीजी, जे तुम्ही दोन महत्वाचे प्रश्न उपस्थित केले की खर्चामध्ये असलेली तफावत नेमकी सर्वाधिक का आहे आणि हा सरकारचा अट्टहास आहे का. प्रेरणा होनराव, मी आपल्याकडनं याचं उत्तर घेणारच आहे, मात्र तत्पूर्वी शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे गिरीश फोंडे देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. गिरीशजी, आज शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीची स्थापना का करावी लागली बरं? इतकी स्थापना करून देखील सरकार तर आपल्या शक्तीपीठ महामार्गावरती अजूनही ठाम आहे. आता संघर्ष समितीचा रोल काय किंवा संघर्ष समिती काय करणार? हे पहा, आमच्या संघर्ष समितीचेच मार्गदर्शक राजू शेट्टींनी सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये तथ्य आहे आणि गेले एक वर्षाहून ज्यादा आम्ही हे जे आंदोलन शेतकरी आणि वेगवेगळे नागरी संघटना, पर्यावरणवादी, शिक्षक, डॉक्टर असे समाजातले अनेक संवेदनशील लोक जे आहेत हे याच्यामध्ये शेतकऱ्यांना समर्थन करतात. तेव्हापासूनच अगदी पॉलिटिकल विधाने करून शेतकऱ्यांशी चर्चा करणार असे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देखील हे दोघेही आणि तिघेही, अजित पवार हे तिघेही सांगत होते. पण आज तागायत एक देखील मीटिंग या शेतकऱ्यांसोबत केलेली नाही. अनेक दौरे या मंत्र्यांचे जे झाले वेगळ्या जिल्ह्यांमध्ये, या 12 जिल्ह्यांमध्ये, तेव्हा त्यांच्या दौऱ्यांना विरोध झाला, निवेदन दिली, पण एक देखील बैठक यांनी घेतलेली नाही. मला असं म्हणायचं आहे की ही शक्तीपीठ महामार्गाची मागणी कोणी केलेली नव्हती. जर रत्नागिरी नागपूर सारखे महत्वाचे महामार्ग इथं असताना आणि ज्याला म्हटलं जातं आम्ही विकास विरोधी आहे, तर आम्ही सगळ्यांनी याचं समर्थन केलं होतं. रत्नागिरी नागपूर महामार्गाला कोणीही विरोध केलेला नाही. एकाही शेतकरी संघटनेनं याला विरोध केलेला नाहीये आणि ती गरज संपली. महामार्ग झाला. आता पुन्हा एका पॅरलल समांतर जाणाऱ्या महामार्गाची गरज नाहीये. कर्जमाफीचं ज्या पद्धतीनं यांनी वेगळं आंदोलन शेतकऱ्यांचं झाल्यानंतर काय केलं, कमिटी नेमली अभ्यास करण्यासाठी, समिती. मला असं म्हणायचं आहे, कोणती समिती शक्तीपीठ महामार्गाची गरज असण्यासाठी नेमलेली आहे सरकारने किंवा आता देखील नेमावी आणि शेतकरी संघटनेचे, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, पर्यावरण तज्ञ, अनेक MSRDC काही माजी अधिकारी असतील, आम्ही सगळ्याच अधिकाऱ्यांना भ्रष्ट असं म्हणत नाहीये, पण अशी समिती नेमावी, त्याची चौकशी करावी. हे एकही तर्क शासनाला देता येत नाहीये. यांच्या सरकारमधील आमदारांना देखील या महामार्गाची कल्पना नाहीये. प्रवक्त्यांना तरी अभ्यास न करताच तुमच्या वेगळ्या टीव्ही चॅनलवरती ते येतात, कारण त्यांच्याकडे याची माहितीच नाहीये. आम्ही वेगळे RTI फाईल केलेले आहेत. या RTIचं सरळ एक उत्तर देखील जाणीवपूर्वक सरकारला अनेक प्रश्न विचारून देखील सरकारनं अद्यापपर्यंत का उत्तर दिलेली नाहीयेत. सरकारच्या वतीनं आपण प्रेरणा होनराव यांच्याकडून उत्तर घेणार आहोत. प्रेरणाजी, सरकार आपल्या मतांवरती ठाम असताना इतरांची मतं आणि त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नसल्याचं म्हटलं जात आहे. एका बाजूला सरकारचा हा अट्टहास आहे का? शेतकऱ्यांना गृहीत धरलं जात आहे का? त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे का? प्रेरणाजी, या ठिकाणी विशालजी आता 1-2 मुद्दे उपस्थित झाले की शेतकऱ्यांची जमीन कवडी मोल भावाने सरकार घेणार का? शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने प्रत्येकाचं आपलं म्हणणं होतं. मला आपल्याला प्रकर्षाने सांगायचंय की या ठिकाणी कोणाची जमीन कवडी मोल घेण्याचा आणि त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार हा सरकारला मुळातच नाहीये. आता शक्तीपीठ महामार्ग हा 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातल्या जमिनीचा, शेतकऱ्यांचा, त्या ठिकाणची एकंदरच एन्व्हायरमेंटल आपण इश्यूज बघितले तर वेगळे वेगळे. उदाहरणार्थ आता मराठवाड्यामध्ये परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव यासारखे जिल्हे कनेक्ट होणार आहेत, तर इकडे कोल्हापूर सारखा एक बागायती जिल्हा कनेक्टेड असणार आहे. या सगळ्या गोष्टींचे दर ठरवत असताना केंद्र सरकारने 2013 मध्ये जो लार ऍक्ट बनवलेला आहे, त्या लार ऍक्टला सगळ्यांनी बांधील राहून महाराष्ट्रामध्ये आता एक्सप्रेसवे होणार आहे, तर MSRDCचा जो महाराष्ट्र हायवे ऍक्ट 1955 आहे, या दोन्हींची सांगड घालून त्या ठिकाणी त्या जिल्ह्यांमध्ये जे जिल्हाधिकारी बसलेले आहेत त्यांच्या अध्यक्षतेमध्ये जी कमिटी नेमली गेलेली आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी यामध्ये इन्क्लुडेड आहेत, त्यांच्या माध्यमातून जमिनीचे रेटचे गिरीजी, मी आपल्याकडे येईन, आधी एक मुद्दा पूर्ण होऊ दे. त्यांच्या माध्यमातून त्या जिल्ह्यातल्या परिस्थितीनुसार जमिनीचे रेटचे फायनलाइज होतील आणि या दोन्ही कायद्यांना बांधील असून
त्यानुसार लँड ॲक्विजिशन आणि त्यांचे मोबदले त्या शेतकऱ्यांना मिळतील. हं. त्या भूमिका ते रेट्स जे ठरतील त्याच्या 5 पट जवळपास शेतकऱ्यांना या एक्सप्रेसवेच्या लँड ॲक्विजिशन मधनं पैसे मिळणार आहेत. बरं. त्यामुळे मोबदल्याचा विषय कुठलीही जमीन कवडीमोल घेण्याचा होतच नाही याचं मला क्लिअर कट क्लिअरिफिकेशन द्यायचंय. मी लातूरची आहे. माझा जिल्हा दुष्काळग्रस्त आहे. म्हणून मी असं म्हणू शकत नाही की कोल्हापुरातले रेट्स लातूरला दिले पाहिजेत. लातूरच्या जमिनीचे भाव वेगळे आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये जे ट्रान्झॅक्शन ज्या बाजारभावानी रजिस्ट्रीत झाल्यात समजा शेतकऱ्यांच्या, त्याचा ऍव्हरेज जर आपण काढलं तर ते प्रत्येक जिल्ह्याचं वेगळे. त्यामुळे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना विश्वासामध्ये घेऊन या जमिनींचं सगळा कायदा आणि सुव्यवस्थेचा बांधील राहून त्या ठिकाणचं लँड पण ॲक्विजिशन राजू होईल. शेट्टीजी, खरोखर शेतकऱ्यांना विश्वासात घेतंय का सरकार आणि घेतलंय का सरकारनं? सरकारनं जर का शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं असतं तर एकूण 27,000 एकर जमीन जी काय अधिग्रहित केली जाणार आहे, जवळपास सगळ्या म्हणजे 27,000 एकर किंवा त्याच्यापेक्षा जास्त, काही लोकांची अर्धा एकर 10 गुंठे जमीन जाणार आहे. बर. या सगळ्या शेतकऱ्यांनी हरकती घेतलेल्या आहेत. त्या हरकती घेतलेल्या शेतकऱ्यांची सुनावणी झाली का? त्यांचं जे त्यांनी जे काही वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले होते त्याच्यावर खुलासा झाला का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. बरं. शेतकऱ्यांनी वकिलामार्फत हरकती घेऊन सुद्धा केवळ फार्स म्हणून नोटिसा काढल्या, त्यांच्या हरकती घेतल्या, त्या 13च्या टोपलीत त्याला टाकून दिल्या आणि त्यांचं काम करायला सुरुवात केलं. ह्या होनराव मॅडम सांगतात की लँड ॲक्विजिशनच्या ऍक्ट नुसारच होतं, पण त्यांच्या माहितीसाठी त्यांच्या ज्ञानात एक मी भर टाकतो. किमान राजकारण म्हणून तरी त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना जी अमेंडमेंट झालेली आहे की ज्या अमेंडमेंटमुळे शेतकऱ्यांना कवडीमोल किमतीनं ॲक्विजिशन मध्ये जमिनीची किंमत मिळते, तुलना केली जाते समृद्धी महामार्गाबरोबर. पण समृद्धी महामार्गाला 2013च्या कायद्यानुसार जमिनीचा मोबदला दिला गेला आणि ते पैसे शेतकऱ्यांना ज्यादा मिळतात म्हटल्यानंतर या लोकांच्या पोटात दुखायला लागलं आणि या सगळे आले, विरोधक आहेत, सत्तेतले आहेत, सगळे आहेत, या सगळ्यांनी कट कारस्थान करून 2022ला महाविकास आघाडीचं सरकार असताना नवीन अमेंडमेंट राज्याची आणली आणि त्या अमेंडमेंटनुसार 1956चा कायदा त्याला लागून सक्तीच्या भूसंपादनाच्या नावाखाली पोलीस बंदोबस्तामध्ये मला सांगा 2013चा कायदा आता सांगतो की शेतकऱ्याच्या संमतीशिवाय जमीन अधिग्रहित करता येणार नाही. मग पोलीस का आले हो? कारण यांनी 1956चा कायदा त्याला लावला. 1956चा कायदा सांगतो की सरकार त्यावेळी सक्तीचा शेतकऱ्याच्या इच्छेच्या विरोधात ती जमीन काढून घेण्याचं त्याच्यामध्ये तरतूद आहे आणि त्याचा उपयोग करून आज दडपशाहीचा वरवंटा फिरून आज लोकांच्या पाय मोडले. बरोबर. राजू शेट्टीजी, आपलं म्हणणं आहे की एका बाजूला अमेंडमेंट चेंज करण्यात आलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांवरती आणि त्यांच्या हक्कांवरती वरवंटा फिरवण्यात आला. विशाल पाटील यांना मला विचारायचं आहे. विशाल पाटीलजी, केंद्रामध्ये देखील हा प्रश्न आता उपस्थित होणं गरजेचं आहे असं वाटतं का? एका बाजूला राज्य सरकारनं कॅबिनेटमध्ये याला मंजुरी देऊन टाकलेली आहे, मात्र मंजुरीनंतरचा पुढचा संघर्ष महाराष्ट्रामध्ये नेमका काय पाहायला मिळेल याचे पडसाद केंद्रातही पाहायला मिळतील का? आणि खरं तर येत्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरती घेतलेला हा निर्णय सर्वच राजकीय पक्षांना अडचणीत आणणारा ठरू शकतो. विशाल पाटीलजी. विशालजी, समजून घ्या, हा महामार्ग हा राज्य तयार करते. ह्या विषयी मी गडकरी साहेबांशी बैठक घेतली, आम्ही त्यांना भेटायला गेलेलो. हा महामार्ग महाराष्ट्र शासन तयार करते, केंद्र हे उभं करत नाही. आता केंद्राच्या महामार्गांचा आणि थोडा उल्लेख माझी खासदार राजू शेट्टी साहेबांनी केला. तर केंद्राचे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आमच्या परिसरात मोठे मोठे रस्ते करतात. नुकताच आमचा इस्लामपूर आणि सांगली रस्त्याचं आता काम सुरू आहे, लवकरच ते संपेल. जवळजवळ 700 कोटीचा तो प्रकल्प होता. त्याचं ज्यावेळी टेंडरिंग झालं तर ते टेंडरिंग 46% बिलोनं झालं. म्हणजे 700 कोटीचा रस्ता हा 450 कोटीतच टेंडर फायनल झाला तो रस्ता. आता मायनीहून विट्यापर्यंत आमच्या जिल्ह्यात जवळजवळ 350-400 कोटीचा रस्ता झाला, तो 41.41% बिलोनं गेला. एक तर केंद्रात आणि राज्यात हा खूप मोठा फरक आहे. मुख्यमंत्री साहेब हे जे प्रमुख आहेत, मी त्यांना निश्चित विचारू इच्छितो की तुमचा हा जो टेंडर गेला, तो तुम्ही ठरवताय, जवळजवळ 70-80 हजार कोटीचा रस्ता तयार करताय, हा तुमच्या एस्टिमेट रेट पेक्षा
कितीनं बिलोनं गेला, किती त्यात तुम्ही बचत केली. ही जी बचत जर झाली असती, मी म्हणत नाही 46% आणि 40%, 35% जरी बचत ह्या रस्त्याच्या ओपन टेंडरिंग रीतसर केलं असतं, ह्या ज्या संशयास्पद गोष्टी ह्यांच्या टेंडरिंग ज्या चालतात ज्या झाल्या नसत्या, तर निश्चितच ही रक्कम शेतकऱ्यांना दिली असती. बरं, शेतकऱ्यांच्या खिशात 4 पैसे जास्त गेले तर त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या इकॉनॉमीलाच फायदा होणार आहे. हे पैसे आपल्या बाजारात फिरतील, बाजारपेठ मोठ्या होतील, विकास निश्चित केला पाहिजे, यात शंकाच नाही. प्रेरणाताईंनी छान छान मुद्दे मांडले, आपल्याला अगदी परदेशातले स्वप्न दाखवले आणि खूप चांगला आहे, ते व्हावं, विरोध जराही नाही. मात्र हा जो कायदा आहे, ज्याचा शेट्टी साहेबांनी आता उल्लेख केला, हा कायदा सुद्धा 5 पटचा तर दुप्पटच आला आणि 25% नुकसान भरपाई आलेला आहे. जाणून बुजून हा जो सर्वे केला गेला आहे, बरं. हा जर हायवेच्या लगतच्या जमिनीचा केला असता तर हायवेच्या लगतच्या जमिनीच्या किमती बरोबर होत्या. इथं जिरायत जमिनीचे भाव लावले आहेत, बागायत जमिनीला सुधारणा करायची मागणी करून सुद्धा सुधारणा केली जात नाहीये. नदीकाठच्या भागात हा रस्ता आमच्या सांगली जिल्ह्यात नेला जातोय. आधीच पुराचा विषय तुम्ही मांडलाय, तुम्ही लोकशाहीने हा मुद्दा खूप हो. मोठा धरला होता आणि ह्या पुराचा धोका आणि वाढणार आहे. त्याचं कारण की हा एलिव्हेटेड हायवे तयार करतायत आणि हा एलिव्हेटेड हायवे बंधारा म्हणून मोठ्या भागात त्या नदीकाठच्या भागात तयार होणार आहे आणि त्या नदी काठची गावं पुन्हा पाण्यात बुडण्याचा धोका निर्माण होणार आहे. हा अभ्यास केलेला नाही. फक्त कुठे जमिनीचे मूल्यांकन कमी आहे त्या भागातनं रस्ता काढूया आणि जास्तीत जास्त रस्त्यावर खर्च करूया, हा उद्देश ठेवून फक्त रस्ता केलेला आहे. जर काय बदल असेल तर त्या चर्चेला बसूया. बिन चर्चा करता कुठल्या लोकप्रतिनिधीला घेऊन हा रस्ता बरोबर नियोजित आहे. केला गेला. मी सांगलीचा खासदार आहे, सांगलीच्या आमदारांना घेतलं का? सांगलीच्या आमदारांना विरोध आहे, सांगलीच्या खासदारांचा विरोध आहे. अहो, करा विकास, पण सोबत घ्या, चर्चा करा. बरोबर आहे. चर्चेसाठी आपण सगळेजण खुले असताना सरकार चर्चेची दारं खुली ठेवणार का? मला विचारायचं आहे गिरीश फोंडे यांना, या पुढच्या काळामध्ये चर्चा की संघर्ष? गिरीशजी. हा, हे पहा, 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत की तुमच्या चॅनलचं नावच लोकशाही आहे. सातत्याने भारतीय जनता पार्टी एक झेंडा, एक नेता, एक देश अशा पद्धतीने चालतं. हा. आता एक रस्ता झालेला आहे, त्यांना एका दिशेने जाणे 2-2 रस्ते नको आहेत. आता हा. जिथं भाजपच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की 1955चा जो राज्य महामार्ग कायदा आहे ना, हा 1894चा ब्रिटिशकालीन जो भूसंपादन कायदा होता हा. त्याच्याने प्रेरित आहे. जेव्हा स्वतंत्र महाराष्ट्र अस्तित्वात आलेला नव्हता, मोरारजी नक्की. देसाईंचं मुख्यमंत्री सरकार होतं, त्यावेळी आलेलं आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना ज्याची जमीन घ्यायची आहे, या देशामध्ये लोक हे मालक आहेत या देशाचे, आमदार खासदार मालक नाहीये. आणि त्यांनाच न विचारता तुम्ही ओरबाडून त्याची जमीन घेताय ना, हे अत्यंत चुकीचं आहे. बरोबर आहे. सरकार कुठे चुकते गिरीशजी? आपण एका वाक्यामध्ये खरं तर सांगितलं. प्रेरणाजी, मुख्यमंत्र्यांपर्यंत हा आवाज पोहोचवणार का? आणि चर्चेची ज्या वेळेला तयारी सगळ्यांकडून दाखवली जाते, चर्चेसाठी तुम्ही खुल्या आहात का? जमिनी द्यायच्या नाही, मोबदल्याचा विषय नाहीये, कोणालाही जमिनी द्यायच्या नाही आहेत. देशाचे मालक लोक आहेत, शेतकरी आहेत, देशाचा पोशिंदा शेतकरी आहे. नक्की. त्याला विचारल्याशिवाय त्याची परवानगी या महामार्गाला नाही आहे. आणि महामार्ग आम्ही या पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीने सरकार. बरं, आपला विरोध आणि संघर्ष कायम राहील. प्रेरणाजी, एका वाक्यामध्ये सरकारपर्यंत आवाज पोहोचवणार का? चर्चेसाठी सगळेजण खुले असताना सरकारची दारं खुली आहेत का? एका वाक्यात. सरकारची दारं 100% खुली आहेत. माझी विनंती एवढीच आहे, आपण ज्यावेळी ट्रेन आणि मेट्रो बघत असतो, आपली एखादी एक्सप्रेस ट्रेन जाते आपल्या गावातनं आणि दुसरीकडे आपण मेट्रो विषयी बोलतो, तर एक्सप्रेस वे आणि हायवे यांचं कंपॅरिझन करत नक्की. असताना सगळे सारखे त्याचा विचार न करता या महत्वाकांक्षा ज्या सरकारच्या आहेत त्या कशासाठी आहेत? गडचिरोली सारख्या जिल्ह्याला 2/3 स्टील इंडस्ट्री आपण उभी करण्याचं स्वप्न बघतोय. महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी ही एक्सप्रेस वेजनी कनेक्टेड असेल तर बरं. शेतकरी बांधवापासून लाडक्या बहिणीपासून इंडस्ट्रीज पर्यंत सगळ्यांसाठी सुखकर मार्ग होणार आहेत. बरोबर आणि आहे. शक्तीपीठ महायुतीने संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सरकारचं नेमकं प्रकर्षाने म्हणणं काय सांगितलेलं आहे. आणि त्याला होणारा विरोध या बाजू समजावून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे प्रेरणाजी मी आपल्याला थांबवतोय. धन्यवाद विशाल पाटीलजी, प्रेरणा होनराव, राजू शेट्टी आणि गिरीश फोंडे, आपण या चर्चासत्रात आमच्या सोबत जोडला गेला त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.